नमस्कार, मी विकास पांडुरंग पाटील। मी आत्ता तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे आमची फिल्म जी स्वप्नील पाटील यांनी दिग्दर्शित केली आहे मधुबाला, त्या संदर्भात मी थोडं बोलणार आहे तुमच्याशी। त्या दरम्यान मी सध्या लिखाणाचंच काम करत होतो आणि अभिनयासाठीचं काम मी थोडं थांबवलेलं होतं आणि अशातच स्वप्नील पाटील माझ्याकडं ही स्क्रिप्ट घेऊन आले आणि त्यानंतर असं वाटलं की ही शॉर्ट फिल्म करावी। त्याच्यामागचं कारण होतं म्हणजे स्वप्नीलची मी पेंटिंग्स पाहिलेली होती, चित्रकार म्हणून तुम्हाला माहीत होतं आणि त्याच्या पॅलेटमधलं मला त्या स्वभावाचं, त्या रंगांचं, त्याच्या पद्धतीचं काम करायला मिळेल। निदान माझं त्यानं अजूनपर्यंत पोर्ट्रेट केलेलं नाही आहे, पण ह्या निमित्तानं का होईना तुम्हाला पोर्ट्रेट करेल वेगळ्या पद्धतीनं, म्हणून मी हे काम स्वीकारलं। आणि त्यावेळेला असं वाटलं की पटकन म्हणजे आता सिरियलमध्ये काम करत असताना सवय लागलेली असते, हां स्क्रिप्ट काय हा चला वाचा होता, पाठांतर करा आणि त्या पद्धतीचे इमोशन त्यावेळेला डिलिव्हर करा, कारण ते एक वेगळंच काम असतं। पण ही फिल्म करत असताना म्हणजे याच्या आधी ज्या फिल्म केल्या आणि आत्ता ही फिल्म करत असताना एक लक्षात आलं की ह्या भूमिकेचे कांगोरे किंवा ह्या भूमिकेबद्दलचं त्याचं म्हणणं जे आहे ते खूप वेगळं आहे। त्यामुळं हे फक्त पाठांतर करून सीन करायचे आहेत आणि संपवायचं आहे, शॉर्ट फिल्मच आहे, छोटीशीच आहे, चला पटकन काय कॅरेक्टर आहे, ओके ओके ओके, हे असं झालंच नाही। कारण मुळात स्वप्नील हा त्याच्या फिल्मबद्दल खूप सिरियसली होता आणि त्याच्याशी बोलत असताना आणि ही स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर त्या कॅरेक्टरचे विविध रंग माझ्यासमोर येत गेले। विशेषतः मला स्वतःला भूमिकेचा अभ्यास करत असताना असं मी करावा लागला नाही, कारण ती स्वप्नीलच्या मनात पूर्णपणे तयार होती, त्याशिवाय त्यानं मला ॲप्रोच केलंच नसतं। त्याचे ॲप्रोच करण्यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे ते कॅरेक्टर लेखक होतं आणि मी लिहितो, हे एवढंच असावं असं एक ढोबळ जर मानलं, पण तसं नव्हतं। स्वप्नीलनं काहीतरी विचार करून मला या भूमिकेसाठी कास्ट केलं आणि ही भूमिका करताना मला विशेष आनंद झाला। म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये काम करत असताना आपण ज्या पद्धतीनं काम करतो की प्रत्येक गोष्टीची, त्याचं घर कसं असेल, त्याच्या वस्तू काय काय असतील, या सगळ्या, त्याचा स्वभाव काय असेल, त्याची हालचाल कशी असेल, त्याचं कुठलीही गोष्ट करण्यामागचं कारण काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न केला। आणि ते करत असताना कुठलाही मनात असं नव्हतं की चला आता या सीनमध्ये तोडून टाकूया, आता ॲक्टिंग करून दाखवतो, असं मला कधीच करू दिलं नाही। कारण स्वप्नील त्या बाबतीत पूर्णपणे क्लिअर होता की हे कॅरेक्टर काय म्हणतं। त्यामुळं तो मुळात मी असं हे वाक्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की मी दिग्दर्शकाचा नट आहे, तर खरंच मी दिग्दर्शकाचाच नट आहे, पण मी स्वतःचं म्हणणं खरं करणारा पण नट आहे। कारण नट हा स्वार्थी असतो, कारण त्याला मिळालेली भूमिका तो ओरबडून खातो, खाल्ल्याशिवाय त्याला ते काम करताना मजा येते। ही फिल्म करताना मला खूप मजा आली। वेळेचं गणित म्हणाल तर आमच्याकडं वेळ तसा कमी होता। तुम्ही ज्या वेळेला फिल्म बघाल त्यावेळेला वाटेल की तुम्ही किमान एक 3-4 दिवस तरी या फिल्मसाठी शूट केले असतील, 3-4 दिवस शूट केलं असेल, पण आम्ही हे एका दिवसात शूट केली। यामागचं श्रेय स्वप्नील, त्याची टीम आणि माझी को आर्टिस्ट अपर्णा यांना जातं, कारण त्यांनी रिहर्सल वर्कशॉप करायसाठी हो म्हणाले आणि ते करत असताना रिहर्सलमध्येच आम्हाला आम्ही ईज झालो, एकमेकांशी संवाद करताना फिजिकॅलिटी किंवा सगळ्या गोष्टी आमच्या सहज होऊन गेल्या। ती रिहर्सल केल्यामुळं आम्ही एकमेकांना कम्फर्ट झालो आणि तो कम्फर्ट झोन प्रत्येक नटाला हवा असतो, तो कम्फर्ट झोन आम्हाला घेऊ दिला स्वप्नीलनं, त्यासाठी स्वप्नीलचे आम्ही आभारी आहे। आणि अपर्णाबरोबर काम करत असताना अपर्णाला मी ओळखत होतो, एक कलाकार म्हणून पुण्याची आहे, असं काम करते, तिचं नाटक एक करते, ती पाहिलं होतं आणि पण प्रत्यक्ष भेट कधी झाली नव्हती, संवाद कधी झाले नव्हता, पण आणि अचानक या कॅरेक्टरसाठी ती आली, समोर उभी राहिली। जेव्हा तिने कॉस्ट्यूम केले तेव्हा मी पूर्णपणे अचंबित झालो की अरे ही ती अपर्णा नव्हे जिला मी ओळखतो किंवा जिच्याशी मी बोलत होतो। आणि स्वप्नीलनं जसं कॅरेक्टर पोर्ट्रेट केलेलं होतं तसं ते माझ्यासमोर उभं राहिलं आणि ते उभं राहिल्यामुळं आपसुकच म्हणजे ॲटोमॅटिकली रिॲक्शन येतं गेल्या
आणि गिव्ह अँड टेक ज्या पद्धतीनं झालं आमचं, करू दिलं, ती मुभा आम्हाला पूर्णपणे दिलेली. आम्ही सैरवैर रूममध्ये धावत म्हणजे मुवमेंट करत होतो, पण त्या मुवमेंटसाठी कधी रोक लावला नाही. काही गोष्टी असतील त्यांना त्या सांगितल्या की ह्या पद्धतीने करून बघा, आणि ते करून बघितल्यानंतरचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला सिनेमात दिसेल. हा अनुभव छोटा होता, एका दिवसात केली, हे काही ग्रेट नाही. कदाचित आणखीन 4-5 दिवस केलं असतं तरी आणखीन वेगळ्या पद्धतीने झाले असते, पण ते होऊन गेलं. कारण तो क्लिअर होता, आम्हाला क्लिअरतेनं सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळं करताना टेक्निकल लोकांना पण आणि आम्हाला पण ते खूप सोपं गेलं, आणि पूर्णपणे ही फिल्म तयार झाली. तोपर्यंत एक असं होऊन गेलेलं की एखाद्या वेळेला असं होतं की आपण काम करून जातो आणि नंतर त्याबद्दल विचार करत नाही. तसंच होतं, कारण त्या भूमिकेचा छापच तसा होता, त्याचा थॉटच तसा होता. तो थॉट, त्या स्क्रिप्टचा थॉट पूर्णपणे बघत असताना जर मनात ठेवला असतं की अरे बापरे हे असं आहे, तर याचा अर्थ असा आहे, तर ह्याचा असं ठेवलं असतं तर ते करताना कदाचित खोटं वाटलं असतं. ते होऊ दिलं नाही स्वप्नीलनं. आणि पूर्ण फिल्म ज्या वेळेला आम्ही बघितली त्यावेळेला आमच्या काळजात पण थोडंसं धस झालं, चरचरलं, थोडंसं आम्हाला वाटलं अरे यार असं आहे. तर ते वाटणं जे आहे, सरप्राईज वाटणं जे आहे, ते स्वप्नीलनं कायम अबाधित ठेवलं. त्यामुळं ती कलाकृती प्रत्येक वेळेला जेव्हा पाहिली गेली पाहतो तेव्हा ती नवी वाटते. त्याच्यात असं होत नाही की अरे यार इसमें कुछ करना चाहिए था, अरे ह्याच्यात काहीतरी असं अजून पाहिजे होतं, असं वाटत राहिलं नाही. कारण ते इतक्या सहज होऊन गेलं. त्यानं कुठेही डायलॉग डिलिव्हरीमध्ये आम्हाला फोर्स केला नाही की अभिनय करा, असं कधीच इन्सिस्ट केलं नाही. ते कॅरेक्टर कसं वागेल, त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय आहे, त्या कॅरेक्टरच्या आत्ताची मानसिक स्थिती कशी आहे, तर त्या पद्धतीने ते होत गेलं. आणि स्वप्नील जसे चित्र काढतो, ज्याची सुंदर म्हणजे प्रत्येक रंग भरतो, तसं या सिनेमामध्ये त्यानं ते रंग भरलेले आहेत आमच्या कॅरेक्टरमध्ये पण, आमच्या स्वतःत पण. आणि ही फिल्म केल्यानंतर असं जाणवलं की आपण आणखीन थोडं चांगलं काम करायला पाहिजे. कारण म्हणजे हे मी थोडंसं लालूच देतो स्वप्नीलला की मी तुझ्या पुढच्या फिल्ममध्ये चांगलं काम करेन आणखी यासाठी. कारण त्याचा म्हणजे ते चित्र आपण कसं, म्हणजे माझी लहान मुलगी जसे चित्र काढते आणि ती बघितल्यानंतर मी 3-4 वेळा परत बघत असतो, तसा जो आनंद होतो ना, तसा आनंद बघताना ती फिल्म बघताना होतो. कारण अरे ह्याचा विषय थोडा बोल्ड आहे, त्याच्यात कुठेही वल्गॅरिटी आणली नाही. कारण चान्स होता की बोल्ड दाखवण्याचा, आपण काहीतरी जगावेगळं करतो हे दाखवण्याचा आविर्भाव असता. तो आविर्भाव स्वप्नीलच्या प्रेझेंटेशनमध्ये, दिग्दर्शनात कुठेही आम्हाला दिसला नाही. ना की ते आमच्याकडून त्यानं करवून घेतलं किंवा ते होऊ दिलं. सहज सटल ज्या पद्धतीनं ह्या विषयाची मांडणी त्यानं त्याच्या मनात केलेली होती ती तुम्हाला स्क्रीनवर दिसती. आणि हे काम करत म्हणजे आता मध्ये विषय निघाला की ते सिनेमा बघताना जसं ते चित्र आम्ही जुनं चित्र बघतो तसंच जो आनंद मिळतो, तो निखळ आनंद तो सिनेमा मधुबाला बघताना आम्हाला होतो. आणि खूप चांगली गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं त्याचं मार्केटिंग केलं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. फेस्टिवलमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला बक्षिसं मिळाली, म्हणजे ॲप्रिशिएशन मिळालं. आणि ते ॲप्रिशिएशन आम्हाला आता नवं बळ मिळालं त्यानं. आणि त्या बळानं आम्ही आणखीन काही चांगल्या कलाकृती आम्ही आमच्या टीममार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण आत्ता हा मुद्दा असा होता की ही फिल्म आता तुमच्यासाठी ऑनलाईन रिलीज होणार आहे आणि ती तुम्हाला पाहायला मिळेल केव्हाही, आणि ती तुम्ही जरूर पाहावी आणि तुमच्या प्रतिक्रिया ह्या कळवाव्यात. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मौल्यवान आहेतच. आम्ही आता ह्या पद्धतीनं टीम बांधतोय तो, ती हळूहळू चांगल्या पद्धतीने आणखीन छान होईल. आणि आम्हाला आणखीन छान काम करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच. आणि या फिल्मनं मला काय दिलं तर, मला एक नट म्हणून स्वतःसाठी रियाज करण्यासाठी जशी जागा मिळते, रियाज करण्यासाठी, तसं हा रियाज माझ्यासाठी स्वप्नीलनं माझ्यातल्या अभिनेत्याला दिला. कारण बराच काळ हा माझा गॅप पडलेला होता.
तो या फिल्ममुळं तुटला आणि तो रियाज करण्यासाठी ती भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी स्वप्नीलचे कायम आभारी राहील. आणि तुमच्यासाठी एवढंच चांगलं आहे की मधुबाला जरूर पहा.